बुधवार पेठेत पुणे पोलिसांनी कॉम्बिंग ऑपरेशन राबवलंय। यात पोलिसांनी बांगलादेशी महिला तसंच काही अल्पवयीन मुलींची सुटका करण्यात आली आहे। कारवाईत अंमली पदार्थही जप्त करण्यात आले। कॉम्बिंग ऑपरेशन मध्ये 600 पेक्षा अधिक पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश होता। बुधवार पेठेतील 41 इमारती तपासण्यात आल्या तर 700 लोकांची झडतीही घेण्यात आली। आपले प्रतिनिधी सागर आवाड आपल्या सोबत जोडले गेलेत। बुधवार पेठेत हे पोलिसांचं कॉम्बिंग ऑपरेशन झालंय। सागर, नक्की बुधवार पेठेत मंगळवारी रात्री हे कॉम्बिंग ऑपरेशन जे आहे ते झालेलं आहे आणि यामध्ये 41 इमारती ज्या आहेत त्याची झाडाझडती घेण्यात आलेली आहे। त्याचबरोबर 200च्या वरती जे पुरुष आहेत त्यांची चौकशी करण्यात आलेली आहे। काही गाड्यांची चौकशी करण्यात आलेली होती। काही संशयितरित्या गाड्या ज्या आहेत त्याही पोलिसांना त्या ठिकाणी आढळून आलेल्या होत्या। त्याचबरोबर काही इंजेक्शन चरस हेही काही बिल्डिंगमध्ये सापडून आलेले आहेत आणि 2 बांगलादेशी महिला आहेत। ते हे सगळं काही मुली त्या बांगलादेशमधून या ठिकाणी वेश्या व्यवसायासाठी आणत होत्या अशी माहिती पुणे पोलिसांना मिळालेली आहे। आपण जर पाहिलं तर एकदम धक्कादायक हा प्रकार आहे। त्या ठिकाणी शुक्रवार पेठ पोलीस चौकी आहे आणि शुक्रवार पेठ पोलीस चौकीची एक महिला हवालदार जी आहे ती या मुलींचा सौदा करत होती अशी माहिती जी आहे ती समोर आलेली आहे आणि तिच्यावरती निलंबनाची कारवाई जी आहे पोलीस उपायुक्त कृषिकेश रावले यांनी केलेली पाहायला मिळते। जर आपण पाहिलं तर जर पोलीसच या धंद्यामध्ये सहभागी झालेले असतील तर नेमकं या ठिकाणची सुरक्षा जी आहे ती कुणाच्या हातामध्ये होती? बांगलादेशी राजरोसपणे येऊन राहत होते आणि बांगलादेशी राहतात या संदर्भातल्या तक्रारी वेळोवेळी पोलिसांनाही प्राप्त झालेल्या होत्या। आपण जर पाहिलं तर बुधवार पेठेतील मोठी कारवाई आहे। 400च्या वरती महिला ज्या आहेत त्यांची चौकशी जी आहे ती बुधवार पेठेमध्ये झालेली आहे आणि असे कॉम्बिंग ऑपरेशन यापूर्वी बुधवार पेठेमध्ये झालेले होते आणि हीच कारवाई पुन्हा म्हणजे हा सगळे प्रकार समोर आल्यानंतर पुणे पोलिसांनी वेगळ्या टीम ज्या आहेत त्या लावलेल्या होत्या आणि हे ऑपरेशन जे आहे पूर्ण रात्रभर या परिसरामध्ये सुरू होतं। आता जर पाहिलं तर अजूनही काही धक्कादायक माहिती जी आहे ती समोर येते। ही महिला कॉन्स्टेबलला नेमका सहकार्य कुणाचं होतं, तिचा आका कोण आहे त्याचाही शोध घेणं आवश्यक आहे। जर महिला हवालदार जर पोलीस चौकीमध्येच नवीन मुलगा आल्यानंतर जर सौदा करत असेल तर हा अत्यंत धक्कादायक प्रकार आहे आणि त्यावरती कारवाई होणं आवश्यक होतं। तिला तिच्यावरती निलंबनाची कारवाई केली, तिची चौकशी केली तर अजूनही अनेक लोक यामध्ये सहभागी असण्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येते। यापूर्वी काही अधिकाऱ्यांचं संगनमत या बुधवार पेठेमध्ये होतं अशी माहिती जी आहे ती आता समोर येते। नेमकी वरिष्ठ पोलिसांचा हात यामध्ये आहे का, त्याचबरोबर यांचा आका कोण हेही शोधणं आवश्यक आहे किंवा राजकीय लोकांचे काही धागेदोरे यामध्ये आहेत का? कारण की बांगलादेशवरून येणाऱ्या महिला आणि राजरोसपणे या ठिकाणी चालणारा वेश्या व्यवसाय हा अत्यंत धक्कादायक होता। यापूर्वी जर पाहिलं तर या बुधवार पेठेमध्ये अनेक ठिकाणी याच वेश्यांचा मर्डर जो आहे तोही झालेला आहे आणि असे प्रकार एका याच परिसरामध्ये असणाऱ्या एका पोलिसांचाही मर्डर याच ठिकाणी याच वादातून झाल्याचा प्रकार जो आहे तो 2 वर्षापूर्वी घडलेला होता। आणि पुन्हा जर सागर आपण असेच आमच्या सोबत जोडलेले राहा। मात्र आपण प्रेक्षकांसाठी एक आकडेवारी समोर मांडणार आहोत। बुधवार पेठेतील रेड लाईट परिसरात पोलिसांनी हे कॉम्बिंग ऑपरेशन राबवलंय। पोलिसांच्या कारवाईत तब्बल 41 इमारतींची झडती घेण्यात आली आहे। तर पोलिसांनी बांगलादेशी महिला तसंच काही अल्पवयीन मुलींना ताब्यात घेतलंय। 426 महिला आणि 290 पुरुषांची पोलिसांकडून चौकशी करण्यात आली आहे। 5 ठिकाणी नाकाबंदी करून 459 पुरुष आणि 32 वाहनांची यानंतर तपासणी झाली आहे।